मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। साताऱ्यातील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणी प्रशांत बनकरला पोलिसांकडून अटक। पुण्यातून मित्राच्या फार्म हाऊसमधून बनकर अटके। पीएसआय गोपाळ बदनेचा शोध अद्यापही सुरूच। फलटणमधल्या महिला डॉक्टर आत्महत्येची मुख्यमंत्र्यांकडून दखल। आदेशानंतर सुसाईड नोटमधील संबंधित पोलिसाचं निलंबन। कारवाई सुरू असल्याची फडणवीसांची माहिती। आरोपींच्या शोधासाठी पथक रवाना। फडणवीसांचं लक्ष पूर्ण राजकारणाकडे। असंवेदनशीलपणे गृह खात्याचा कार्यभार सुरू आहे। फलटण डॉक्टर महिलेच्या आत्महत्येनंतर संजय राऊतांची टीका। फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात कोणीही खासदार असो किंवा त्यांचे पीए असो आरोपी व्हावे। सगळे आरोपी फासावर लटकले पाहिजेत, सुरेश धस यांची मागणी। महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करा। दोषींवर कठोर कारवाई व्हावी। बबनराव तायवाडेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर। शिंदे शहांना भेटणार, निधी मिळत नसल्यानं सेना आमदारांमध्ये नाराजी। भाजप नेत्यांच्या विरोधातील वक्तव्यासह गणेश नाईक, केळकर यांच्या भूमिकेबाबत चर्चा करणार, सूत्रांची माहिती। मुंबई महापालिकेसाठी भाजपकडून 150+ टार्गेट। मुंबई पालिकेचं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी भाजपची आखणी। मुंबईत ठाकरे बंधूंचाच महापौर होणार। पालिका निवडणुकीवरून संजय राऊतांचा दावा। तर भाजप 150, शिंदे 120 तर राष्ट्रवादी 100 जागा जिंकतील। मग आम्हाला राजकीय संन्यास घ्यावा लागणार, संजय राऊतांचा टोला। मुरलीधर मोहोळ यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन प्रकरणात धंगेकरांकडून मोहोळ यांच्यावर आरोप। त्याच पार्श्वभूमीवर भेट घेतल्याची सूत्रांची माहिती। फडणवीसांनी मोहोळ यांना बोलावून घेतलं असेल। मुरलीधर मोहोळ आणि फडणवीस भेटीवर धंगेकरांचं विधान। तर फडणवीस चाणाक्ष राजकारणी, मोहोळ यांना जा विचारतील, धंगेकरांचा दावा। हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगल्या महिलांना एड्स झाल्याचं दाखवत अनुदान लाटलं। संजय गायकवाड यांचा हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर खळबळजनक आरोप। एकीकडे मंत्री राहता आणि दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाला आव्हान देता हा राजकीय विनोद आहे। 2 सप्टेंबरच्या GR वरून भुजबळांच्या भूमिकेवर राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंकेंचा निशाणा। भाजपमध्ये इन्कमिंग सुरू, मात्र जुन्या कार्यकर्त्यांकडे लक्ष द्या, नाहीतर जेवढ्या जोराने वाढले तेवढ्या जोराने खाली आल्याशिवाय राहणार नाही, गडकरींनी कान टोचले। भंडारा जिल्ह्यामध्ये एका नेत्याने 20% कमिशन घेतलं। भाजप आमदार परिणय फुके यांचा रोख नेमका कोणाकडे, सर्वांचीच चर्चा। ठाण्यात ठाकरेंच्या शिवसेनेकडून महायुतीला डिवचणारे बॅनर। जिथे फायदा तिथे युती करू बॅनरमधून महायुतीला टोला। जैन बोर्डिंग जमिनीचा व्यवहार चुकीचाच। खरेदी खताच्या अगोदरच गहाणखत झालं। आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांची भेट। मोदींकडे तक्रार करणार, मोहोळ यांच्या सहकार खात्यांतर्गत मल्टीस्टेट बँकेनं कर्ज दिल्याचाही दावा। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस आज मतचोरीबाबत चित्रपट दाखवणार। चित्रपट दाखवल्यानंतर चर्चासत्र घेतलं जाणार। यवतमाळमध्ये 52,000 लाडक्या बहिणी लाभार्थ्यांची तपासणी पूर्ण। 48,000 लाभार्थी महिलांना दिलासा, तर 3,700 लाभार्थी लाडक्या बहीण या अपात्र। नांदेडमधील तरुणाला कर्नाटकात बेदम मारहाण। व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। मारहाणीमध्ये 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू। विवाहित महिलेसोबतच्या प्रेमसंबंधांमधून मारहाण झाल्याची माहिती। दौंडच्या पाटस टोल नाक्यावरती टोळक्याकडून कार चालकाला मारहाण। कार चालकानं शिवीगाळ केल्याचा आरोप। मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरती उद्या मेगा ब्लॉक असणार। मध्य मार्गावरती माटुंगा ते मुलुंड, तर हार्बर मार्गावरती वाशी ते नेरोळ ब्लॉक असणार। पश्चिम रेल्वेवरती आज रात्रकालीन ब्लॉक, तर उद्या ब्लॉक नसणार। जुन्नर तालुक्यातील भात पिकांवर संकट। पावसाच्या जोरामुळे हजेरीमुळे आता शेतातील पिकांचं मोठं नुकसान। शेतकरी हतबल। राज्यात पुढील 3 ते 4 दिवस अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज। प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा आणि कोकणात पावसाची शक्यता। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।